बेटा, जेवताना तर कोणी प्राण्यांकडूनही जेवण हिसकावत नाहीत। मी तर तुझी आई आहे बेटा। आम्ही तुला या दिवसासाठी वाढवले आणि तुला यासाठी सक्षम बनवले का, की वेळ आल्यावर तू तुझ्या आई वडिलांना अज्ञानी आणि मूर्ख समजावून त्यांचा अपमान करशील? बेटा, मला 3 दिवसांपासून ताप आहे। मी सुनेला खूप वेळा सांगितले आहे, मला डॉक्टरकडे घेऊन चल किंवा किमान मला तापाच्या गोळ्या तरी दे, पण सुनेने माझ्या गोळ्या आणल्या नाहीत किंवा मला काही खायला दिले नाही। म्हणूनच मला खूप अशक्तपणा जाणवत होता। बेटा, आज मला थोडे बरे वाटत आहे, म्हणून मी बाहेर येऊन बसली होती। तेव्हा सुनेनं मला भांडी धुण्यास सांगितली। मी सुनेला नकार दिला। मला माहित नाही की तिने तुला काय म्हटले, म्हणून तू माझ्यावर इतका रागावला आहेस। बेटा, मी हे जेवण स्वतः शिजवले आहे आणि बघ तू, मी जेवण फक्त थोडेसेच घेतले आहे। जर मी हे जेवण थोडेसे खाल्ले तर तुमचे काहीही नुकसान होणार नाही। बेटा, तू तुझ्या म्हाताऱ्या आईवर दया कर, असे म्हणत सरलाजी त्यांचा मुलगा मनोजला जेवणाची प्लेट परत देण्यास विनंती करत होत्या। तेवढ्यात सरलाजींच्या शेजारी कमलाजी, सरलाजींच्या जवळची मैत्रीण होती, तिने त्यांचा आवाज ऐकला आणि ती त्यांच्या घरी आली। तिने मनोजला जेवणाची प्लेट घेऊन उभे असलेले पाहिले आणि सरलाजी त्यांच्या मुलाकडे हात जोडून पाहत होत्या। मनोजला आईच्या मैत्रिणीसमोर गोंधळ घालणे योग्य वाटले नाही। तेव्हा लगेच मनोजने प्लेट त्याच्या आईला दिली आणि म्हणाला, आई, तुला जास्त भाजी पाहिजे होती ना, हे घे, मी जास्त भाजी आणली आहे। असे बोलून तो कमलाजींना बसायला सांगून त्याच्या खोलीत गेला। कमलाजींना कोणाच्याही घराबद्दल सर्व काही सांगण्याची सवय होती। तिला सरलाजींच्या घराबद्दल प्रत्येक बारकावे माहीत होते आणि तिचे ध्येय होते की तिच्या मैत्रिणीचे रक्षण करणे। म्हणूनच मैत्रिणीचा मुलगा आणि सून मैत्रिणीवर अन्याय करत आहेत हे जाणवताच त्या लगेच त्यांच्या घरी धावत जायच्या, अगदी कारण नसतानाही, जेणेकरून मैत्रिणीचा मुलगा सून सरलाजींना त्रास देऊ शकणार नाहीत। खरं तर मनोजने त्याच्या पत्नीच्या प्रसूतीनंतर तिला मदत करण्यासाठी सरलाजींना शहरात बोलावले होते, तर त्याचे वडील गावात राहून शेती करत होते। सरलाजींचा नवरा रणसिंगजींचा एक फळबाग होती, जिथे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी फळे पिकवली जात होती। त्यामुळे सरकारी कर्मचारीही जे काही कमवू शकत नव्हते तेवढे उत्पन्न त्यांना मिळत होते। रणसिंगजी जे काही कमवत होते, मनोज वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे मागत असायचा। तो त्याच्या खर्चाबद्दल रडत असायचा। रणसिंगजी वेळोवेळी त्यांच्या मुलाला पैसे पाठवत असायचे। मुलगा पैसे पाठवण्यास भाग पाडत असायचा, पण मुलाला त्याच्या वडिलांच्या कष्टाची किंवा त्याच्या आईच्या कष्टाची कदर नव्हती। तो बोलत असायचा, सर्व पालक त्यांच्या मुलांसाठी हे सर्व करतात। वेळ निघून जात राहिला। सरलाजींची सून रीना हिने एका सुंदर मुलाला जन्म दिला। त्यावेळी सरलाजी दिवा लावत होत्या, म्हणूनच त्या म्हणाल्या, आपला वंश पुढे नेणारा दिवा आला आहे, म्हणूनच आपण त्याचे नाव दीप ठेवू। सर्वांना दीप हे नाव आवडले। काही दिवसांनी सरलाजींची सून रीना हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। त्यांची सून आणि नातवाच्या येण्याचे आनंद साजरा करण्यासाठी सरलाजींनी घरी रांगोळी काढली। त्यांनी अंगणात दिवे लावले, जणू काही त्यांच्या घरात दिवाळी साजरी होत आहे असे वाटले। जेव्हा रीनाने सर्वत्र दिवे लावलेले पाहिले आणि अंगण रांगोळीने सुंदर सजवलेले पाहिले, तेव्हा तिचे मन आनंदाने भरून आले। घरात प्रवेश करताच सरलाजींनी त्यांच्या नातवाची आणि सुनेची आरती केली आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला। रीनाने कधीही कल्पना केली नव्हती की तिचे आणि तिच्या मुलाचे इतके भव्य स्वागत होईल। पण जेव्हा तिच्या सासूने रीनाला विचारले, तुला आम्ही केलेली सजावट आणि स्वागत आवडली का? तेव्हा ती म्हणाली, हो ठीक आहे, पण माझ्या आई वडिलांच्या घरी अजून चांगली सजावट झाली असती। सरलाजींचा आनंदी चेहरा फिका पडला, पण त्या क्षणी त्या काहीही बोलू शकल्या नाहीत। त्या शांतपणे तिथून निघून गेल्या। तेवढ्यात रीना म्हणाली, आई, आम्हाला हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित जेवण मिळाले नाही, आज थोडे मसालेदार आणि तिखट काहीतरी बनवा, मी आज घरी खूप पोटभरून जेवेन। तेव्हा सरलाजी म्हणाल्या, सुनबाई, तू एका लहान मुलाची आई आहेस, म्हणून तू काही दिवस साधे जेवण खा। जास्त तिखट जेवण आई आणि मुला दोघांसाठीही वाईट असते। पण रीना सरलाजींचे ऐकायला तयार नव्हती। ती त्यांना गावठी मूर्ख आणि स्वतःला एक आधुनिक सुशिक्षित मॉडेल मानत होती। म्हणूनच ती म्हणाली, आई, या सर्व जुन्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्या काळातल्या असतील तेव्हा तुमच्याकडे खायला काहीच नव्हते, तेव्हा तुम्ही इतके स्वादिष्ट जेवण कसे खाल्ले असते?
मला आज चविष्ट तिखट जेवण खायचे आहे. मी सांगते तसे तुम्ही करा. मला दुसरे काहीही ऐकायचे नाही. नाहीतर मी तुमच्या मुलाला फोन करून सांगेन तुम्ही माझी योग्य काळजी घेत नाही आहात. सरलाजींना मनोजच्या रागाबद्दल माहिती होती आणि त्यांना रीनाबद्दलही माहिती होती. ती गोष्टी तिच्याच बाजूने करायची आणि मनोज सत्य न जाणून घेता त्यांच्यावर रागावायचा. त्या दिवशीही त्याने त्याची आई जेवत असताना त्यांच्या हातातून प्लेट हिसकावून घेतली होती, फक्त त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून. म्हणूनच सरलाजींना वाटले या मूर्खांचे ऐकण्यापेक्षा ते म्हणतात तसे करणे चांगले होईल. पुढे जे काही होईल त्याला तेच जबाबदार असतील असा विचार करून त्यांनी रीनासाठी मसालेदार जेवण बनवले. इतक्या दिवसांनी इतके चविष्ट जेवण मिळाल्याने रीनाने त्या दिवशी पोटभर जेवले. तिने बोटे चाटली. आई, मी पोटभर जेवले आहे, पण मी काही समाधानी नाहीये. मला अजून जास्त खावेसे वाटते, पण मी खूप खाल्ले आहे. माझ्या पोटात जागा उरली नाही. सरलाजी शांतपणे देवाला प्रार्थना करत होत्या. देवा, आज या मुलांना कोण समजावून सांगेल की लहान मुलासाठी कोणत्या प्रकारचा आहार आरोग्यदायी आहे. पण देवा, मी तुला विनवणी करते, कृपया माझ्या नातवाला हानी पोहोचवू नको. ही मुले माझे ऐकत नाहीत. सरलाजी त्यांची सून आणि नातवाच्या आरोग्याबद्दल खूप काळजीत होत्या. सर्वांनी जेवले आणि झोपी गेले. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बाळ रडू लागले. रीनाच्या पोटातही जळजळ होऊ लागली. बाळाला वारंवार जुळाब होऊ लागले आणि तो रडू लागला. रीनालाही जळजळ सुरू झाले. आता रीनाला तिची चूक कळली. तिखट मसालेदार भाज्या खाऊन तिने मोठी चूक केली होती, पण तिने आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. ती तिच्या सासूवर ताव मारत म्हणाली, आई, तुम्ही उन्हात केस पांढरे केलेत का? माझ्या बाळंतपणाला 8 दिवसही झाले नाहीत आणि तुम्ही मला इतके मसालेदार जेवण दिले. मी कबूल करते की मी अशा जेवणाचा आग्रह धरला होता, पण मोठ्या असल्याने तुम्ही मला सांगू शकल्या असत्या की मी तसे करू नये. तुम्ही कसल्या आई आहात? तिने तिच्या पती मनोजला तिच्या सासूविरुद्ध भडकावले. तुझी आई आपल्यापेक्षा मोठी आहे. आपल्याला गोष्टी समजावून सांगणे हे तिचे कर्तव्य होते. तुझी आई खरोखरच गावठी मूर्ख बाई आहे. तू तिला उद्याच गावी परत पाठव. मला माझ्या घरात अशी मूर्ख बाई नको आहे. मला समजत नाही की माझे मूल कसे मोठे होईल. माझा मुलगा मोठा झाल्यावर ती त्याला तिच्यासारखी गावठी भाषा आणि मूर्खाचे शहाणपण शिकवेल. तू सकाळ होताच तिला तिच्या गावी परत पाठव. रीनाने हे सांगितले तेव्हा मनोजलाही वाटले की त्याची आई गावात राहूनही तिला काहीच माहिती नाही. तिला अजिबात अक्कल नाही. म्हणूनच रीना आणि त्याच्या मुलाची अवस्था पाहून मनोज रागाने त्याच्या आईला शिव्या देऊ लागला. सकाळी तो त्यांना गावी घेऊन जाण्यासाठी घराबाहेर पडत असताना त्याचे वडील गावातील किराणा सामान आणि फळे घेऊन त्यांच्या घरी पोहोचले त्यांच्या नातवाला भेटण्यासाठी. मनोजने त्याच्या वडिलांना खूप सामान घेऊन त्याच्या दारात पाहिले. मग तो लोभाने भरला. तो त्याच्या आईला म्हणाला, आग आई, बघ बाबा आपल्या सर्वांना भेटायला आले आहेत, विशेषतः त्यांच्या नातवाला, आणि तू गावी जाण्याचा आग्रह धरत आहेस. आई, आता तू कुठेही जाणार नाहीस. तू तुझे सामान आत ठेव आणि बाबांसाठी चहाची व्यवस्था करा. रणसिंगजींना पाहून सरलाजींच्या डोळ्यात अश्रू आले. रणसिंगजींनी त्यांचे अश्रू पाहिले, पण ते त्या क्षणी काहीही बोलले नाहीत. सरलाजींनी त्यांचे अश्रू पुसले. त्यांनी त्यांच्या खोलीत सामान ठेवले आणि सर्वांसाठी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात परत गेल्या. मग सरलाजींनी त्यांच्या सुनेला विचारले, सुनबाई, मी तुझ्यासाठी काय बनवू? तेव्हा सुनेने त्यांना सांगितले, आई, तुम्ही इतक्या मोठ्या झाल्या आहात, पण बाळंतपणानंतर आईने काय खावे हे तुम्हाला माहीत नाही का? सरलाजींनी त्यावेळी तिला काहीही उत्तर दिले नाही. पूर्वी सरलाजी नेहमीच तिच्यासाठी साधे जेवण बनवत होत्या, पण रीना त्यांना नेहमी म्हणायची, आई, मला न विचारता माझ्यासाठी तुम्ही काहीही शिजवू नका, नाहीतर मी जेवणार नाही. आता बिचाऱ्या सरलाजी गोंधळल्या होत्या. तेवढ्यात रणसिंगजींनी त्यांना हाक मारली आणि म्हणाले, सरला, तू मला 1 ग्लास पाणी आण. सरलाजी ट्रेवर पाण्याचा ग्लास घेऊन रणसिंगजींकडे गेल्या. त्यांचे डोळे पाणावले होते, कारण त्यांना रणसिंगजींच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत नव्हती. नाहीतर त्या रडल्या असत्या. रणसिंगजींनी सरलाजींचा हात धरला आणि त्यांना त्यांच्या शेजारी बसवले. ते म्हणाले, सरला, काय झाले आहे? तू आजारी आहेस का, की तुला कोणी काही बोलले आहे? सरला, मला सांग, तुला काय झाले आहे? तुझा चेहरा इतका फिकट का दिसत आहे? रणसिंगजींचे असे जिव्हाळ्याचे प्रश्न ऐकून सरलाजी रडू लागल्या.
त्यांनाही वाटले त्यांचा सहानुभूतीशील माणूस त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आला आहे. त्यांना शेवटी कोणीतरी मदत करायला आला आहे. नाहीतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना एका असहाय्य मानत होते. रणसिंगजींनी त्यांचा हात आपल्या हातात घेतले, त्यांच्या पाठीवर हात फिरवला आणि प्रेमाने विचारले, सरला, मी आता इथे आहे. तुला घाबरण्याचे काही कारण नाही. तुला कोणीही काहीही बोलणार नाही. मला तू सांग, काय झाले आहे न घाबरता. थोडा वेळ रडल्यानंतर सरलाजींनी त्यांचे अश्रू पुसले आणि शांत होत म्हणाल्या, अहो, असे काही नाहीये. माझ्या मुलाच्या आणि सुनेचा मला काय त्रास होऊ शकतो. मी तुम्हाला खूप दिवसांनी पाहिले आहे, म्हणूनच मी रडू लागली. असे म्हणून सरलाजी उठल्या आणि निघून जाऊ लागल्या. त्यांचा मुलगा मनोज जवळच बसला होता. तो त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता आणि त्यांची सून देखील स्वयंपाकघरातून त्यांच्याकडे पाहत होती. त्यांना काहीही न सांगण्याचा ती इशारा करत होती. त्यांना समजले की सरलाला काहीतरी झाले आहे, म्हणूनच त्यांनी त्यांचा हात पुन्हा धरला आणि त्यांना खाली बसवले आणि म्हणाले, नाही सरला, तू खोटे बोलू शकतेस, पण तुझे डोळे खोटे बोलू शकत नाहीत. तुझ्या डोळ्यांवरून मला स्पष्टपणे कळतंय की तुझ्या सोबत काहीतरी खूप दुःख झालं आहे. तुला काय त्रास होत आहे ते तू मला सांग. रणसिंगजी हे बोलताच सल्लाजींनी त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांनी त्यांच्या पत्नीला इतका त्रास दिल्याबद्दल त्यांना फटकारले आणि म्हणाले, बेटा, तू लक्षपूर्वक ऐक. आम्ही गावात राहतो, पण आज तू ज्या आलिशान बंगल्यामध्ये राहतोस तो गावात राहणाऱ्या तुझ्या असंस्कृत पालकांच्या कष्टाच्या पैशाने विकत घेतला आहे, हे तू विसरू नकोस. इथली प्रत्येक वीट तुझ्या असंस्कृत पालकांच्या कष्टाच्या पैशांची आहे. आणि तुला माहिती आहे, जेव्हा तुझी आई तुला शहरात भेटायला येत होती तेव्हा ती तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हती. ती जवळजवळ आनंदाने भारावून गेली होती. म्हणूनच ती परिसरात आणि संपूर्ण गावात हाताने बनवलेले मोतीचे लाडू वाटत होती. तिने सगळ्यांना सांगितले की तिच्या मुलाने तिला त्यांच्या घरी बोलावले आहे आणि माझ्या मुलाच्या अंगणात एका लहान मुलाचे हास्य घुमणार आहे. तिला भेटणाऱ्या प्रत्येकाला, मग तो तरुण असो वा वृद्ध, ती म्हणायची, माझ्या मुलाच्या मुलाला आशीर्वाद दे. तो या जगात सुरक्षितपणे येवो. माझा मुलगा वेगाने समृद्ध होवो. पण या अशिक्षित मूर्खाला काय करणार. तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना कोणाच्या आशीर्वादाची किंवा कोणाच्या मदतीची गरज नाही. तुम्ही सुशिक्षित आहात ना. काहीही न करताही सर्व काही पूर्ण होते. बरं सरला, आणि मीही एक गावकरी आहे, म्हणूनच मी माझ्या मुलाच्या जाळ्यात अडकल्यानंतरही आनंदाने इतके सामान आणले, कदाचित माझ्या मुलांना त्याची गरज भासेल असा विचार करून. पण मी चुकलो होतो. हे लोक सुशिक्षित आहेत. ते पैसे खात असतील, धान्य नाही. कारण शहरात राहून या लोकांना शेती किंवा शेणाच्या कचऱ्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यांना फक्त पैसे माहीत आहेत, म्हणूनच ते फक्त पैसे खातील. आणि मी अज्ञानी गावकरी, माझ्या मुलांना गावातील ताजी फळे आणि भाज्या आवडतील असे मला वाटले. असा विचार करून मी त्यांना इतके सामान आणले. मला माफ कर बेटा, मी चूक केली. रणसिंगजी हात जोडून त्यांच्या सुनेकडून क्षमा मागत होते. तेव्हा मनोज धावत आला आणि त्यांच्या वडिलांच्या पाया पडला आणि रडत म्हणाला, बाबा, आम्ही खूप मोठी चूक केली. बाबा, कृपया तुम्ही आम्हाला माफ करा. मग रीना तिच्या सासऱ्यांची माफी मागू लागली. तेव्हा रणसिंगजी म्हणाले, अरे, तुम्ही ज्या देवीसारख्या आईची माफी मागण्याऐवजी तुम्ही माझी माफी मागत आहात. जर तुम्हाला माफी मागायची असेल तर सरलाची माफी मागा. जर तिने तुम्हाला माफ केले तर मीही तुम्हाला माफ केले असे समजा. मग मुलगा आणि सुनेने सरलाजींचे पाय धरून क्षमा मागितली. सरलाजी साध्या मनाच्या होत्या. त्यांनी लगेच त्यांचा मुलगा आणि सून यांना उचलले. त्यांनी त्यांना मिठी मारली आणि म्हणाली, माझ्या मुलांनो, मी तुम्हाला माफ केले. माणसेच चुका करतात, काही हरकत नाही. आई किती काळ मुलांवर रागावू शकते. मग रीना तिच्या खोलीत गेली, पण तिच्या आतात पेटली होती. ती म्हातारी बाई तिच्या पतीकडे येताच माझ्याबद्दल तक्रार केली. याचा तिला राग आला. आता तिला कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिचा बदला घ्यायचा होता. मनोज जेवणानंतर त्याच्या ऑफिसला गेला असल्याने तिला दिवसभर अस्वस्थ वाटत होते. सरलाजींनी जेवण बनवले होते. तिने सर्वांना जेवण दिले. मग नंतर स्वतः जेवली आणि नंतर तिच्या खोलीत विश्रांती घेण्यासाठी गेली. संध्याकाळ झाली होती. तेव्हा सरलाजींनी रीनाला स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा बनवताना पाहिले. त्या म्हणाल्या, सुनबाई, मी इथे असेपर्यंत तू आराम कर. नंतर तुलाच काम करायचे आहे.
तू आज का चहा बनवतेस? मी चहा बनवायला येत होती. रीना थोडीशी हसली आणि म्हणाली, ठीक आहे आई, तुम्ही बाबांसोबत बसा, मी तुम्हा सर्वांसाठी चहा बनवते. सरलाजींना वाटले की ठीक आहे, चहा बनवायला जास्त त्रास होत नाही, फक्त 2 मिनिटात चहा होतो. म्हणून त्या जाऊन रणसिंगजींच्या शेजारी सोफ्यावर बसल्या. रणसिंगजी सरलाजींना म्हणाले, सरला मला गरम पाणी आण, मला तहान लागली आहे. सरलाजी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. तेव्हा त्यांना त्यांची सून चमच्याने चहाचा कप हलवत असल्याचे दिसले. त्यांना थोडे विचित्र वाटले. त्यांना वाटले की ती चहा हलवत आहे. त्यांनी लक्ष दिले नाही आणि त्या पाणी घेऊन निघून गेल्या. थोड्या वेळाने त्यांची सून चहा आणि बिस्किटे घेऊन आली. दोघांनीही चहासोबत बिस्किटे खाल्ली. मग त्यांना झोप येऊ लागली. त्यांना इतकी झोप आली की ते दोघेही उलटे पडले. मनोज ऑफिसमधून घरी परतला तेव्हा तो त्याच्या पालकांना त्या अवस्थेत पाहून स्तब्ध झाला. त्याने रीनाला त्यांच्याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, मला माहित नाही ते अजूनही का झोपले आहेत. मनोजने त्यांना उठवले आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेला, पण ते झोपत होते. रीनाने कसे तरी त्या रात्री जेवण बनवले, पण तिचा राग वाढतच होता. ती मनोजला रागात बोलत राहिली. ती म्हणाली, हे बघ, आता हे म्हातारे आपल्या काही कामाचे नाहीत. मी घरातील सगळी कामे करते आणि भांडी साफ करण्यासाठी आपण एक मोलकरीण ठेवू. आपण त्यांच्यावर जितका खर्च करतो त्यापेक्षा खूपच कमी खर्चात मोलकरीण तिचे काम संपवून घरी जाईल. आपल्याला तुझ्या आई वडिलांना रात्रंदिवस सहन करावे लागते. आता मी सहन करू शकत नाही. पूर्वी म्हातारी एकटी राहत होती, कमीत कमी ती आपली कामे करायची, आणि आता हा म्हाताराही आला आहे आणि कालच्या घटनेनंतर आपण त्यांना निघून जाण्यास सांगू शकत नाही, नाहीतर ते आपल्याला हे घर सोडण्यास सांगतील. आता इतक्या मोठ्या शहरात आपण एवढ्या मोठ्या कुटुंबाचे व्यवस्थापन कसे करायचे? आपल्याला त्यांचे काहीतरी केले पाहिजे. त्यांना वाटते की त्यांच्या गावात सर्व काही मोफत आहे आणि येथेही सर्व काही मोफत असेल. त्यांना काहीही समजत नाही, म्हणूनच मी त्यांना मूर्ख म्हणते. तेवढ्यात मनोज म्हणाला, आज माझ्या मेंदूने काम करणे थांबवले आहे. जर तुला काही कल्पना असेल तर तू मला सांग. थोडा वेळ विचार केल्यानंतर रीना म्हणाली, आपण या म्हाताऱ्यांना इथून निघून जाण्यास सांगू शकत नाही, पण आपण त्यांना हे जग सोडून जाण्यास लावू शकतो. सरलाजींनी हे सर्व स्वतःच्या कानांनी ऐकले. थोड्या वेळापूर्वीच त्यांना शुद्धी आली होती. त्या खूप तहानलेल्या असल्याने पाणी आणण्यासाठी त्या स्वयंपाकघरात जात होत्या. त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे असे शब्द ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी त्यांना वाटले. त्या पाणीही न घेता त्यांच्या खोलीत परतल्या. त्यांच्या बेडवर बसून त्या जोरात रडू लागल्या. तोपर्यंत रणसिंगजीही शुद्धीवर आले होते. त्यांनी सरलाजींना रडताना पाहिले, म्हणून त्यांनी विचारले, काय झालंय सरला? तुला बरं वाटत नाहीये का? तुला काय झालंय? तेव्हा सरलाजींनी त्यांना हळूवारपणे बोलण्याचा इशारा केला. रणसिंगजींनी त्यांची पाठ चोळली. थोड्या वेळाने त्या हळूहळू सामान्य झाल्या. त्यांनी रणसिंगजींना सांगितले, मी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात जात असताना मी आपला मुलगा आणि सून बोलत असल्याचे ऐकले. ते म्हणत होते की ते आपल्याला मारणार आहेत, आणि हे बोलल्यानंतर त्या रडू लागल्या. इकडे मनोजने त्याच्या पत्नीकडून असे शब्द ऐकले तेव्हा तो स्तब्ध झाला. त्याने आपले तोंड हाताने झाकले आणि डोळे उघडे ठेवून तिच्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी त्याची अवस्था इतकी गंभीर झाली की जर त्याला कापले तर रक्त येणार नाही. त्याने त्याच्या पत्नीला विरोध केला, पण तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हे बघ मनोज, तू या वृद्ध लोकांचा एकुलता एक मुलगा आहेस. ते अजून म्हातारे झाल्यावर आपल्याला त्यांच्या औषधांपासून ते त्यांच्या सर्व सुखसोयींपर्यंत त्यांच्या प्रत्येक गरजांची काळजी घ्यावी लागेल. पण आपण त्यांची सेवा करू की आपण आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करू? आता तूच ठरव, त्यांचे काय करायचे? आपण त्यांचे आयुष्य कायमचे संपवायचे की आपण आयुष्यभर त्यांचा भार उचलायचा? मनोजने रीनाला रागाने म्हटले, रीना, काहीही झाले तरी मी माझ्या पालकांवर असा अन्याय करू शकत नाही. त्यांच्या या जगातून जाण्याचे पाप मी माझ्या खांद्यावर घेऊ शकत नाही. हो, मी इतके करू शकतो, मी त्यांना गावी पाठवू शकतो. मनोजने काय म्हटले ते सरलाजींनी ऐकले नाही. रीनाचे अपूर्ण शब्द ऐकून त्या गोंधळून निघून गेल्या. रणसिंगजींनी विचार केला, आपण आपल्या मुलाला आणि सुनेला न सांगता आपल्या गावी का जाऊ नये? आणि काहीही झाले तरी आपण त्यांच्याकडे कधीही परतणार नाही.
हा विचार मनात ठेवून ते दोघेही रात्री गावाकडे निघाले. सरलाजींचे सामान आधीच पॅक केलेले होते, म्हणून ते दोघेही लगेच निघून गेले. रात्रीच्या अंधारातून ते प्रवास करत होते. तेवढ्यात त्यांना एक ऑटो ड्रायव्हर भेटला. त्याने त्यांना सांगितले की तो त्याच शहरात राहणाऱ्या त्याच्या मुलीच्या घरी काही वस्तू पोहोचवण्यासाठी आला होता आणि आता तो घरी जात आहे. त्यानंतर तो त्यांना बस स्टँडवर घेऊन गेला. रणसिंगजी आणि सरलाजींनी ऑटो ड्रायव्हरवर आशीर्वादांचा वर्षाव केला आणि त्याला काही पैसे दिले. त्याने त्यांना सांगितले की देव तुमच्या रूपात आला आहे, कारण ऑटो ड्रायव्हरला पैशांची नितांत गरज होती, कारण त्याच्या पत्नीला दम्याचा आजार होता. तो त्याच्या मुलीच्या घरी मदत मागण्यासाठी गेला होता, पण तिच्या सासूने त्याला इतके बोलले की तो काहीही बोलू शकला नाही. तो एकही शब्द न बोलता निघून गेला. पण तुम्ही मला आवश्यक असलेले सर्व पैसे दिले, खूप खूप धन्यवाद. हे बघ सरला, आपण रात्रीतून निघून आलो हे चांगले झाले. आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकला. दोघेही सकाळची वाट पाहत होते. सकाळ होताच ते त्यांच्या गावी जाण्यासाठी बसने चढले. मनोजला लक्षात आले की त्याचे पालक अजून उठले नाहीत, म्हणून तो त्यांच्या खोलीत गेला. तो तिथे गेला तेव्हा आई वडील तिथे नव्हते. ते कुठे गेले आहेत हे त्याला समजत नव्हते. तो रीनाला सांगायला गेला. रीना खूप आनंदी झाली. बरं, ते काहीही न बोलत गेले ते बरे झाले. पण मनोजने त्याच्या गावप्रमुखाला फोन करून विचारले. त्याने त्याला सांगितले की त्याचे पालक घरी आले आहेत. तेव्हा त्याला दिलासा मिळाला आणि जेव्हा रीनाने ही बातमी ऐकली तेव्हा तिला ते अजिबात आवडले नाही. काही दिवसांनी ती मनोजसोबत तिच्या सासरच्या घरी गेली. ती त्यांच्या पाया पडली आणि त्यांची माफी मागू लागली. ती म्हणाली, आई बाबा, तुम्ही मला माफ करा. मी तुम्हा दोघांशी खूप वाईट वागली आहे. पण तुम्ही गेल्यानंतर मला तुम्हा वडीलधाऱ्यांचे महत्त्व कळले. तुम्ही परत आल्यापासून मी दीपचे सांभाळ व्यवस्थित करू शकली नाही. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या सोबत या आणि तिथेच राहा. रणसिंगजी एक व्यवहारी माणूस होते, म्हणूनच ते म्हणाले, सुनबाई, तुला तुझी चूक वेळीच कळली ते चांगले झाले. पण आम्ही आता तुझ्यासोबत येऊ शकत नाही, कारण आमच्या शेतात फळे तोडण्याचे आणि बाजारात पाठवण्याचे काम जोरात सुरू आहे. मोकळा वेळ मिळताच आम्ही त्याबद्दल विचार करू. सरलाजी त्यांच्या नातवात मग्न होत्या, म्हणूनच त्या वारंवार आग्रह करत होत्या. मग रणसिंगजी विचार करत होते की जर सरलाला तिच्या मुलासोबत राहायचे असेल तर तिने शहरात परत जावे. आता रीनाला एक मोकळी मोलकरीण मिळाली होती. रीना सरलाजींचे इतके कौतुक करत होती की ती त्यांची प्रशंसा करत सर्व काम पूर्ण करून घेत होती. सरलाजी आनंदाने तिचे काम करत होत्या. त्यांना वाटले की त्यांचा स्वतःचा मुलगा आणि सून आहे, मग मला स्वतःच्या घरात काम करायला लाज का वाटावी. दिवस जात होते आणि रीना पैशांच्या कमतरतेबद्दल सरलाजींकडे तक्रार करत होती आणि सरलाजी त्यांचा नवरा रणसिंगजी यांच्याकडे पैसे मागत होत्या. जोपर्यंत रणसिंगजी पैसे पाठवत राहिले तोपर्यंत रीना सरलाजींशी खूप चांगली वागली. पण एके दिवशी रणसिंगजी बागेत उभे असताना त्यांच्या पायाखाली एक पिकलेले फळ पडले. ते घसरले आणि पडले तेव्हा त्यांचा गुडघा फ्रॅक्चर झाला. त्यांना शहरात नेण्यात आले. आता रीनाला वाटले की तिच्या घरी संकट आले आहे. सासरच्यांबद्दलचा तिचा दृष्टिकोन हळूहळू बदलला. सरलाजी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत ती दोष शोधू लागली. एकीकडे सरलाजी त्यांच्या पतीच्या तब्येतीची काळजी करत होत्या आणि दुसरीकडे त्या त्यांच्या सुनेची वृत्ती पाहून नाराज होत्या. म्हणून त्या नको असतानाही चुका करत होत्या, ज्याचा रीना पुरेपूर फायदा घेत होती. रीना आता मनोजसमोर सरलाजींच्या चुका दाखवत होती, ज्यामुळे तो त्याच्या आईवर टीकाही करत होता. कारण एकीकडे तो त्याच्या वडिलांच्या उपचारांवर पैसे खर्च करण्याची काळजी करत होता आणि दुसरीकडे तो त्याच्या आईच्या छोट्या चुकांबद्दल काळजीत होता, ज्यामुळे घरात गोंधळ निर्माण होत होता. काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर रणसिंगजींना डिस्चार्ज देण्यात आले. आता दर 7-8 दिवसांनी रणसिंगजींना तपासणीसाठी बोलावले जात असे. याचा अर्थ डॉक्टरांची फी, औषध आणि रुग्णालयाचा प्रवास खर्च भागवणे असा होता. हे रीनासाठी खूप वेदनादायक होते. काही दिवस ती कशीतरी तिच्या सासरच्यांना खायला घालत होती, पण हळूहळू तिने घरातील कोणतेही काम करणे बंद केले आणि सासू सासऱ्यांना शांत वेळ घालवू देत नव्हती. मनोज ऑफिसला जाताच ती त्यांना काही अयोग्य शब्दांनी त्रास देऊ लागली. तिचा मुलगा दीप हे सर्व ऐकत होता आणि तोही त्याच्या आईला घाबरू लागला. संधी मिळताच तो आजी आजोबांसोबत लपून बसायचा.
पण रीनाची नजर त्याच्यावर पडताच ती तिच्या सासरच्यांना फटकारायची, ती रागाच्या भरात दीपला मारहाणही करायची. ती त्याला त्यांच्याजवळ कधीही जाऊ नये अशी कडक सूचनाही देत होती. एके दिवशी सरलाजी त्यांच्या नवऱ्याला रणसिंगजींना रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. रीनाने तिचे मौल्यवान दागिने त्यांच्या बॅगेत ठेवत मनोजला सांगितले की तिला एका मैत्रिणीच्या घरी पार्टीला जायचे आहे. पण जेव्हा तिने मनोजसमोर तिचे कपाट शोधले तेव्हा तिला दागिने सापडले नाही. मग तिने घरात गोंधळ निर्माण केला. मला माझे दागिने सापडत नाहीत. तिने तिच्या कपाटातील सर्व कपडे विखुरले. मग ती थेट तिच्या सासूच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई मला माझे दागिने सापडत नाहीत, तुम्ही ते घेतले आहेत का? मनोज तिला आईला बोलू नकोस असे सांगत राहिला, पण ती ऐकत नव्हती आणि सरळ सरलाजींच्या बॅगेकडे गेली. जेव्हा तिने त्यांच्या बॅगमधून कपडे काढले आणि फेकून दिले तेव्हा दागिनेही त्यांच्या सोबत पडले. मग रीना आगीसारखी बाहेर पडली. तिने इतका वाद घातला की तिने त्यांना स्वतःचे स्पष्टीकरण देण्याची संधीही दिली नाही. आणि जेव्हा मनोजने हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा तो देखील त्याच्या पालकांचा द्वेष करू लागला आणि त्यांना ताबडतोब घर सोडण्याचा आदेश दिला. काही दिवसांपूर्वी रीनाने रणसिंगजींना रुग्णालयाच्या बिलासह गावातील घर आणि जमिनीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावली होती, जे आता तिच्या नावावर होते. मनोजने त्यांना निघून जाण्यास सांगितले तेव्हाच त्यांना हे कळले. मग ती म्हणाली, चुकूनही तुमच्या गावात परत जाऊ नका, कारण तुम्ही तिथली सर्व मालमत्ता माझ्या नावावर केली आहे. रणसिंगजी आता कुठे जायचे किंवा काय करायचे हे गोंधळात पडले होते. जेव्हा त्यांच्या मुलाने त्यांना निघून जाण्याचा आग्रह केला तेव्हा वृद्ध जोडपे रात्रीच्या अंधारात हळूहळू निर्जन रस्त्यावरून चालत गेले. ते एका हॉटेलजवळ थांबले तेव्हा हॉटेल मालक म्हणत होता, आजकाल मुलांना काय झाले आहे, ते इतक्या रजा घेत आहेत आणि एवढी मोठी ऑर्डर आली आहे आणि कामगारांची कमतरता आहे. तेव्हा सरलाजींनी हॉटेल मालकाला विचारले, भाऊ जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आम्हाला काम मिळेल का? हॉटेल मालकाने त्यांची दुर्दशा पाहून म्हटले, तुम्ही दोघांनी स्वतःची परिस्थिती बघा. मग सरलाजी म्हणाल्या, भाऊ जर आम्हाला काम मिळाले तर खूप मोठी कृपा होईल. तुमचा नोकर येईपर्यंत तुम्ही आम्हाला ठेवा, मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला काढून टाकू शकता. हॉटेल मालकाला कामगारांची गरज होती म्हणून त्याने त्यांना कामावर ठेवले. रणसिंगजी एक व्यापारी होते म्हणून त्यांना काउंटरचे काम देण्यात आले. सरलाजी खूप चांगल्या स्वयंपाकी होत्या म्हणून त्या स्वयंपाकघरात राहायला गेल्या. हॉटेलचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. हॉटेल मालकाला कोणताही फटका बसला नाही. काही दिवसांतच हॉटेल मालकाने लहान हॉटेलचे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले. रेस्टॉरंट खूप लोकप्रिय झाले. त्या रेस्टॉरंटच्या लोकप्रियतेमुळे रणसिंगजींनी त्यांच्या बॉसला सांगितले, आपण शहराच्या पलीकडे लोकवस्ती असलेल्या भागात दुसरे रेस्टॉरंट का उघडू नये, जेणेकरून आपण तिथेही चांगला नफा कमवू शकू. बॉस खूप दयाळू माणूस होता. तो म्हणाला, तुमच्याकडे इतके पैसे आहेत तरीही तुम्ही स्वतःचे रेस्टॉरंट उघडण्यासाठी स्वतःचे पैसे गुंतवण्याबद्दल बोलला नाही. त्याऐवजी तुम्ही मला एक रेस्टॉरंट उघडण्याचा सल्ला दिला. ही तुमची उदारता आहे. म्हणूनच मी तुमच्या प्रामाणिकपणाने खूप प्रभावित झालो आहे आणि मला ते रेस्टॉरंट उघडायचे आहे, पण तुमच्या नावाने. आणि तुमचे रेस्टॉरंट असेल ज्यामध्ये माझे पूर्ण योगदान असेल. बॉसने पूर्ण पाठिंबा दिला आणि लवकरच रणसिंगजी आणि सरलाजी यांचे स्वतःचे रेस्टॉरंट होते. रेस्टॉरंटचे उद्घाटन होणार असताना मनोज आणि रीना देखील आले, कारण मनोज रेस्टॉरंटमध्ये फक्त एक छोटासा कर्मचारी होता. जेव्हा मालकाचे नाव जाहीर झाले तेव्हा रीना आणि मनोज यांना धक्का बसला. त्यांना आश्चर्य वाटले की ते त्यांचे वडील आहेत का. मग त्यांनी विचार केला, अरे ते इतक्या मोठ्या रेस्टॉरंटचे स्वप्नही पाहू शकत नाहीत. त्यावेळी रणसिंगजी यांचे अंगरक्षक त्यांच्या शेजारी चालत होते आणि रणसिंगजी मध्यभागी चालत होते आणि सरलाजी त्यांच्या मागे चालत होत्या. जेव्हा रणसिंगजी यांनी रेस्टॉरंटची रिबन कापली तेव्हा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि जेव्हा त्यांना या वयात इतक्या मोठ्या यशाचे रहस्य विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या बॉसला जाते. त्यांचे एक छोटे हॉटेल होते. मी तिथे नोकर होतो आणि मी तिथे पूर्ण प्रामाणिकपणे काम केले आणि आज मी इतके मोठे यश मिळवले आहे. पण हो, आयुष्यात अनेक वळणे येतात. माझ्या आयुष्यातही असे वळणे आले आहेत. मी माझ्या आयुष्यात कधीही चोरी केली नाही. घरी कधीही खाण्यासाठी काहीही नव्हते.
म्हणून मी उपाशी झोपलो, पण मी कोणाच्या घरातून उधार घेऊन जेवले नाही किंवा मी चोरी करून जेवलो नाही, पण कोणीतरी असे होते जे माझे स्वतःचे होते, ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. त्यांनी आम्हाला चोर असल्याचे सिद्ध केले आणि कपटाने आमचे सर्वस्व हिरावून घेतले. पण जसे ते म्हणतात, कोणीही एखाद्याच्या हातातून पैसे चोरू शकतो, पण एखाद्याच्या नशिबात किंवा कर्मात लिहिलेले कोणीही चोरू शकत नाही. आमच्या बाबतीत अगदी तसेच घडले. आम्ही चांगले काम केले आणि आज आम्ही या पदावर पोहोचलो आहोत. हे आमचे सत्य आहे. रणसिंगजी यांनी हे सांगताच संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट झाला. मनोज आणि रीनाचे डोळे पाणावले. दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचारी त्यांच्या कामात व्यस्त झाले. मनोज थेट रणसिंगजी यांच्या केबिनकडे जाऊ लागला. गार्डने त्याला थांबवले आणि म्हणाला, अरे अरे, तुम्ही अपॉइंटमेंट शिवाय सरांच्या केबिनमध्ये कसे जाणार आहात? मनोज म्हणाला, तुम्ही मला थांबवत आहात. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? जर मी सरांकडे तुमची तक्रार केली तर तुम्हाला आत्ताच काढून टाकले जाईल. गार्ड म्हणाला, सर, तुम्ही कोणीही असला तरी मला काही फरक पडत नाही. तुम्ही मला काढून टाकू शकता, पण मी आधी सरांची परवानगी घेईन, त्यानंतरच मी तुम्हाला आत येऊ देईन. मनोजला बाहेर उभे राहण्यास भाग पाडण्यात आले. जेव्हा गार्ड रणसिंगजींना परवानगी मागण्यासाठी आत गेला, तेव्हा रणसिंगजी म्हणाले, त्याला आत येऊ देऊ नका. संपूर्ण दिवस असाच गेला. रणसिंगजी मनोजला भेटले नाहीत. मनोज रणसिंगजींना भेटण्यासाठी दिवसभर वाट पाहत होता आणि त्याने न केलेल्या कामामुळे दुसऱ्या दिवशी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. आता मनोजची नोकरी गेली आणि तो रणसिंगजींनाही भेटू शकला नाही, म्हणूनच तो खूप नाराज होता. दरम्यान रीनाला वाटले की रणसिंगजींचे गावातील घर आणि शेती विकून तिला खूप पैसे मिळतील, म्हणून ती एका दलालाशी ते विकण्याबद्दल बोलायला गेली. एका दलालाने तिला सही करायला लावली आणि आधीच मालमत्ता हडप केली होती. रीनाला 1 रुपयाही नफा झाला नव्हता. आता मनोज काळजीत होता आणि रीनाही काळजीत होती. जेव्हा त्यांचा मुलगा दीपला त्याच्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती, तेव्हा त्यांनी ते घरही विकले. ते ज्या घरात राहत होते त्या घरात मनोज आणि रीना आता उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत होते. इकडे रणसिंगजींनी सरलाजींना त्यांचा विचार सांगितला. सर्वांनी जेवल्यानंतर उरलेले अन्न गरिबांना का वाटू नये? सरलाजींना त्यांच्या पतीचा हा विचार खूप आवडला. आता सरलाजी आणि रणसिंगजी दररोज संध्याकाळी अन्न वाटण्यासाठी बाहेर जात असत. त्यांचा मुलगा आणि सून देखील भिकाऱ्यांच्या रांगेत उभे राहून अन्न घ्यायचे. रीनाला तिची चूक कळली. तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला भेटेल. सरलाजी दररोज भिकाऱ्यांप्रमाणे त्यांच्या मुलाला आणि सुनेला खाऊ घालत असत, पण ते त्यांना कधीही त्यांच्यासोबत राहायला येण्यास सांगत नव्हते, कारण रीनाने त्यांना एकदा नाही तर 2दा अपमानित केले होते आणि घराबाहेर हाकलून लावले होते. म्हणूनच त्यांना त्यांच्याबद्दल वाईट वाटले नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.